नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन माहिती डीपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी, तर अवकाळीची जी नुकसान भरपाई आहे ती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कोरडवाहू शेतीसाठी 13,500 रुपये आणि बागायत शेतीसाठी 27,000 रुपये अशी एक हेक्टरी माहिती मिळालेली आहे। तर काय आहे माहिती संपूर्ण आपण बघूयात व्हिडिओमध्ये। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटर हँडलद्वारे दिलेली माहिती 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। तर अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात येणार आहे। तर ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विटर हँडल यांच्या माध्यमातून मिळालेली आहे। व त्याचप्रमाणे राज्यात 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। महसूल व कृषी विभाग यंत्रणेने नुकसानीची पंचनामे करीत 20व्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या डीबीटी प्रणालीद्वारे नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते। विधानसभेत शेतकऱ्यांसाठी उचललेले प्रश्न व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही NDRFच्या दरात दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला व 2 हेक्टरची मर्यादा आता 3 हेक्टर केली। तर जिरायतीसाठी 13,600 रुपये आणि बागायतीसाठी 27,000 रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर या दराने ही भरपाई दिली जाणार आहे। तर NDRFने आता दर कमी प्रमाणात वाढवले आहेत, तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत। गेल्या वेळेस शेतकरी बांधवांनी जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा अधिकच मिळेल हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातमीपत्रामध्ये दिले त्यांचे वृत्त। व आता 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आलेला आहे आणि आता 3 हेक्टरपर्यंत ही मर्यादा असून जिरायतीला 13,600 रुपये व बागायतीला 27,000 रुपये, तर बहुवार्षिक पिकांना रुपये 36,000 प्रति हेक्टरी या दराने ही मदत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काय नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।